तुम्ही याला रेवड्या म्हणताय. अरे माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणाले विकत घेताय का, लाच देताय का, भीक देताय का? अरे बोलणाऱ्यांना तुम्हाला मनाची नाही जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. पण महाविकास आघाडीला लाज आहे कुठं? लात यांनी खुंटीला टांगली, अब्रू वेशीवर टांगली आहे. खोटं बोला, रेटून बोला आणि म्हणाले आता आमचं सरकार येऊ द्या. शेतकऱ्यांच्या योजना, लाडक्या बहिणींच्या योजना, लाडक्या भावांच्या योजना, मुलीच्या शिक्षणाच्या योजना सगळं आम्ही चौकशी लावू आणि दोषी लोकांना जेलमध्ये टाकू. कोणाला धमक्या देत आहे? एकनाथ शिंदेला. अरे हलक्या असल्या पोकळ घोषणांना आम्ही घाबरत नाही, पोकळ धमक्यांना. अरे तुमचा सरकार चालू सरकार टांगा पलटी करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि जेलमध्ये जायला कोण घाबरतो? अरे आम्ही सरकार पलटी नसता केला तर एक नंबर इथं होता पहिलाच. गिरीश महाजनचा नंबर पहिला होता. जेलात टाकायचा महाविकास आघाडीचा. खोटं खोटं काय काय केलं, व्हिडिओ बनवला, पुरावे तयार केले. 3-4 लोकांचे नंबर त्यांनी करून ठेवले. ते मला जसं कळलं आता म्हणालो जास्त काळ चालणार नाही, फटाफट यांना घरचा रस्ता दाखवायला पाहिजे. आणि आम्ही संघर्षातून आलोय, आंदोलनातून आलोय, जेल बघून आलोय. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100दा जेलमध्ये जायला तयार आहे.